ऊसपंथी कसं ह्या वर्षीच प्रत्येक वर्षी ऊस आंदोलन होत नाही. इलेक्शन जवळ आल्यापुरतं मर्यादित ऊस आंदोलन होतंय. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक त्यांनी मोर्चे काढले, लाठीकाठ्या खाल्ल्या, त्यामुळे राजू शेट्टीच येणार आहे. ह्या ऊसाचा त्याने बोंब केला सगळे ह्यावेळी. काय बोंब केली? यावर दर मिळवून दिला की कुठं दर मिळून दिला? ऊस आमच्या आता जायला पाहिजे कवाने, आता अजून ऊस चालला. आता काय उपयोग आहे त्याचा राजशेट्टीचा? शेतकऱ्यांसाठी लढणारा शेतकऱ्यांसाठी नाही, शेतकऱ्यांनी त्यामुळे वाट लागली आमच्या ऊसासाठी. आता मार्च संपत आला तरी अजून ऊस जाईन आमचा. लोक आम्हाला 3 रुपये आणि 12 रुपये किलोचे येशील आता 150वर गेले. गप खायलाच नको कुत्र्याने. अशापैकी धंदा आहे. खरं सांगायचं का खोटं? खरं सांगायचं. जो जनतेला जगवायला आलाय त्याला मत, म्हणजे कमळाला मत, बरं. मोदी. हां आणि आज आम्ही त्याच्या नावाने धान्य खातोय. हां आम्हाला जगीची गोरगरिबांनी हां त्याचे आभार मानले पाहिजेत सगळ्या जनतेनं. हां कारण विकास कामं काहीच झाली नाहीत 5 वर्षामध्ये. हां. आणि त्याच्यानंतर गद्दारी हां मिंदे गटामध्ये फुटून गेल्यामुळं शिवसैनिकांचा अविश्वास. पासून ह्या पत्ता दवाखान्याची सोय केली, हां अन्नाची सोय केली, हां नोकरीची सोय केली, गरिबांना घरं दिली, हां. पिण्याची पाण्याची सोय केली. हां. असं कोण केलंय? 70 वर्षात काँग्रेसने काही केलं नाही. हां ते मोदीने 9 वर्षात करून दाखवलं. अंधारी दादा आहेत ते मराठ्यानं विश्वास टाकला, त्यांनी गद्दारी केली. त्यासाठी आम्हाला नवीन उमेदवार असेल तर सगळ्यात सोयीचं होईल. मोदी करत नाही आमचं काय. महागवायच लागलाय, 12 टाके करायला. कुठली गरीब घ्यायचं टाकी? काय सरकारनं आमच्यासाठी केलं त्याचं नाव सांगा आम्हाला, मग तुम्हाला मत देणार, नाहीतर आम्ही कुजवून टाकणार. सांगा मोदीला. अबकी बार 400 बार जायचं आहे, त्यासाठी आम्ही मोदीचा हात बळकट करणार. मग धैर्यशील माने असू दे BJPकडनं किंवा कोण बी असू दे, ते आम्ही BJPला मतदान करणारच, किंवा BJPचे घटक पक्ष असतील त्यांना मतदान करणार. भाजप सरकारनं काय महागाईच वाढवली की बाकी काय? सर्वसामान्यांना जगणं हैराण करून ठेवले. मस्त काँग्रेसने केले, त्याचं कोण नाव काढते का आता? काढते का आता कोण? मग आता वारं सुटेल तिकडे बोलायल्यात लोक. प्रत्येक गावामध्ये कोटीनं त्याने निधी वाटप केलाय आणि प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात वर्कआउट सुद्धा निघालाय त्याचं. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा माणूस आहे. आणि धैर्यशील माने हा जनरली सर्व लोकांच्यासाठी संसदेत म्हणजे भांडणारा किंवा काम करून घेणारा माणूस आहे. म्हणून धैर्यशील मानेला मत टाकायचं. राजू शेट्टीना दिला तर फक्त ऊसा बोलतात. सोयाबीन आता 4000 दर आहे. 4000वर अजिबात कधीही तिने इतर पिकाचं काढलं नाही किंवा नोकरदारांचं काढलं नाही. कोणत्याही इतर कामगार वर्ग असून दे, अगर शेतकरी असून दे, फक्त ओनली वन ऊस म्हणतात. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हुपरी या गावामध्ये आहे. जवळपास बघायला गेलं तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपला सुरू असलेला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा, आणि त्या माध्यमातून आपण विविध लोकांच्यापर्यंत जातोय आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता माझ्यासोबत इकडे जर का बघितलात तर हुपरी या ठिकाणी असलेले काही नागरिक आहेत, लोक आहेत. आपण आता त्यांच्यासोबत जाऊन चॅनेलच्या माध्यमातून काय त्यांची मतं आहेत, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेस पाहिजे काय भाजप पाहिजे? मस्त काँग्रेसने केले, त्याचं कोण नाव काढते का आता? काढते का आता कोण? मग आता वारं सुटेल तिकडे बोलायल्यात लोक. काय उपयोग आहे का त्याचा? काहीच उपयोग नाही. मस्त त्यावेळेला होती, स्वस्ताही होती. आता बघा येशील तुमच्या बाप जन्मी तुम्ही 3 रुपये आणि 12 रुपये किलोचे येशील आता 150वर गेले. गप खायलाच नको कुत्र्याने. अशापैकी धंदा आहे. जनतेचं काय राहिलेलं नाही. उगाच काय बोलण्याचा अर्थ बी नाही. लोकसभेची निवडणूक लागली. धैर्यशील मानेंना मत टाकायचं का राजू शेट्टीनं टाकायचं? धैर्यशील मानेला टाकायचं. का हो? त्यांचं कार्य आहे, त्यांनी काम केलंय. काय कामं केलं? रस्ते म्हणा, बाकीचं सगळी जी कामं आहेत ती चांगली आहे. आणि आमच्या सगळा जवान माणूस आहे आणि चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. असं माझं मत म्हणजे खरोखर तळमळ. वातावरण गावात काय साहेब, मी दुसऱ्याचं काय सांगू शकत नाही. मी वैयक्तिक माझं धैर्यशील माने निवडून येणार एवढं सांग. हो नमस्कार. नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली. आम्ही ग्राउंडला जाऊन लोकांची काय मत आहे ती जाणून घ्यायला लागलोय. तर काय तुमचं काय मत आहे? कुणाला कोण निवडून येईल? आपलं तसं काय सांगता येत नाही. कोण निवडून धैर्यशील माने येईल की राजू शेट्टी येईल? काय नाव कोणाचं येईल? कोण येईल? राज शेट्टी. राज शेट्टी बसणार.
का राजू शेट्टी? राज शेट्टींचं तसं म्हणजे कर्तव्य केलेलं आहे त्यांनी. राज शेट्टी काय कर्तव्य केलं? हे असंच की शेतकऱ्यांची कामं. शेतकऱ्यांचं काम करतात म्हणून राजू शेट्टी निवडून गेले असं तुमचं मत? हो. आता जर का बघायला गेलं तर मी हुपरीच्या या मार्केटमध्ये आहे. या मार्केटमध्ये काही लोक आहेत, त्या लोकांच्या सोबत सुद्धा आता आपण जाऊन बोलूयात. नमस्कार हो. लोकसभेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये मत कुणाला टाकायचं, राजू शेट्टी की धैर्यशील माने? राजू शेट्टी. का बरं? का बरं? जो लढणार त्यासाठी टाकायचं, जनतेसाठी जो लढणार त्यासाठी हो, टाकायचं. काय सांगाल? सर्वसामान्यांसाठी लढणारा माणूस आहे तो. हां. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक त्यांनी मोर्चे काढले, लाठीकाठ्या खाल्ल्या, त्यामुळे राजू शेट्टीच येणार आहे. काका नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये कुणाला मत टाकायचं, काँग्रेस की बीजेपी? राजू शेट्टी की धैर्यशील माने? राज शेट्टीला नाहीच आम्ही देणारच नाही. राज शेट्टीला देणारच नाही मत आहे. का बरं? ह्या उसाचा त्याने बोंब केला सगळे ह्यावेळी. काय बोंब केली? यावर दर मिळवून दिला की? कुठं दर मिळून दिला? उसा आमच्या आता जायला पाहिजे कवाने, आताच अजून उसं चालला. आता काय उपयोग आहे त्याचा मग? राज शेट्टीचा? शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस. शेतकऱ्यांसाठी नाही, शेतकऱ्यांनी त्यामुळे वाट लागले आमचे उसा सगळे. आता मार्च संपत आला तरी अजून ऊस जाईन आमचा. नको आम्हाला. नमस्कार. काय सांगाल, राजू शेट्टी की धैर्यशील माने? धैर्यशील माने. का बरं? का म्हणजे युवा नेतृत्व आहे, हां. तरुणांच्यासाठी झगडणार नेतृत्व आहे. लोक म्हणतात संपर्क नाही. कोण म्हणतं? तुमच्यातलीच लोक म्हणतात. हा लोक म्हणून काय, आमचे ज्याचे जे आहे ती आहेच ना. हां. काय काय कामं केलेत? काय मग आता बघाय जिकडे तिकडे तुम्हाला बोर्ड प्रत्येक गावात दिसतील. हां. किती किती कोटीची कामं केलीत ती. खरंच केलेत काय बोर्ड? त्याला बोर्डावर नाही, वर्कआउट निघालंय त्याचं. हां. हां, पुराव्यानिशी आहे ते. हां. कोणतरी आरोप करताय आणि कोणतरी विरोधक काय करताल तर त्याचा काही उपयोग नाही आहे. हां. जे आहेत ते आहेच. हां. प्रत्येक गावामध्ये कोटीनं त्याने निधी वाटप केलाय आणि प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात वर्कआउट सुद्धा निघालंय त्याचं. हो, काय सांगाल, राजू शेट्टी पाहिजे का धैर्यशील माने पाहिजे? धैर्यशील माने. का हो? कामं चांगली केल्यात, हां. कामं चांगली केल्यात आणि पूर्वीपासून त्यांच्या घरानं खासदारकीत आहे. चांगलं काम केलेलं आहे. या अजून सुद्धा काही लोक आहेत. इथलं आहे का, उपरीतलं आहे का? नमस्कार. काय सांगाल? धैर्यशील राजू शेट्टी साहेबांनी केले, हां. शेतकऱ्यांच्यासाठी केलं. हां. पण धैर्यशील मान्यानं नाही, पाणी योजना त्यांनी सगळे तिकडे बोर्ड केल्या. हातकलंगड्यात लाईटीची सुधारणा केल्या. पण आता हवा कशी होणार आहे काय सांगता येत नाही. महाराष्ट्र राज्यांचं राजू शेट्टी सुद्धा येतील, ते काय गॅरंटी नाही आहे. येऊ शकतील ते, अशी एक गॅरंटी आहे. तुम्हाला कोण पाहिजे? आम्हाला राजू शेट्टी सुद्धा बोलायला लागतात. असं आहे, कोण कुठला बी नेता येऊ दे, असं आमचं काय नाही. मामा नमस्कार. निवांत आहे? निवांत बसले बाजारात. काय सांगाल, निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये कुणाला मत टाकायचं? कुणाला म्हणजे उमेदवार तर फिक्स होऊ देत नाही इकडे. उमेदवार आता राजू शेट्टी आहे, धैर्यशील माने आहेत. हा, काय वाटते, तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे धैर्यशील मान्याला. का हो? हा, का? काम करणारा तरुण उमेदवार आहे हो. हां. हां. काम करणारा तरुण उमेदवार आहे हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होतकूर आहे हां. म्हणून त्याला टाकायचं असं माझं वैयक्तिक मत आहे. बर. कामं आहेत काय, नुसती बोर्डावरती आहेत? बोर्डावरती नाहीत, कामं आहेत. आहेत. बर. शेट्टी साहेब पण शेतकऱ्यांसाठी आहेत, राबत्यात ते पण चांगलं आहे. दोन्ही पण माणसं चांगले आहेत. पण वैयक्तिक मत म्हटलं सांग तर कसं आहे माहिती आहे काय, राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा माणूस आहे आणि धैर्यशील माने हा जनरली सर्व लोकांच्यासाठी संसदेत म्हणजे भांडणारा किंवा काम करून घेणारा माणूस आहे. म्हणून धैर्यशील मानेला मत टाकायचं. हो नमस्कार. झाला का बाजार? लोकसभेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये काय मत कुणाला द्यायचं आता? खरं सांगायचं का खोटं? खरं सांगायचं. जो जनतेला जगवायला आलाय त्याला मत, म्हणजे कमळाला मत. बर. मोदी. हां. मोदी आहे तो सगळा आहे, हां. बाकी कोणी नाही. हां. आज 10 वर्षात ज्यांनी जे केलं ते गोरगरिबासाठी केलं आणि आज आम्ही त्याच्या नावानं धान्य खातोय. हां. आम्हाला जगीची गोरगरिबासनी हां. त्याचे आभार मानले पाहिजेत सगळ्या जनतेनं. हां. म्हणून मोदी. जनतेचा अन्नदाता आहे तो. हां. लहान मुलापासून ह्या पत्ता दवाखान्याची सोय केली, हां. अन्नाची सोय केली, हां. नोकरीची सोय केली, गरिबांना घरं दिली, पिण्याची पाण्याची सोय केली. असं कोण केले? 70 वर्षात काँग्रेसने काही केलं नाही, ते मोदीने 9 वर्षात करून दाखवलं. माझा अभिमान आहे मोदीबद्दल.
हो साहेब नमस्कार. काय सांगाल कुणाला मत टाकायचं, धैर्यशील माने की राजू शेट्टी? धैर्यशील माने का बरं? कामं केलेत, काय कामं केली? कोपरीमध्ये बरीच कामं झालीत. काय काय केले? एक दोन मोदींनी पण केलेत ना. हां. मोदींच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे मोदींना मतदान आहे आमचं. 40 कोटीचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला इथं कसला 40 कोटी? पाण्याची मंजुरी. काय होईल धैर्यशील उपरीतनं माने. वातावरण काय आहे? धैर्यशील मानेच. हां. धैर्यशील माने. राजू शेट्टींचं वारं आणि धैर्यशील मानेचं वारं बघता इकडं उपरीमध्ये काय? वारं असं काही नाही. धैर्यशील माने जे ना. धैर्यशील माने. धैर्यशील माने जे ना. धैर्यशील माने. या अजून सुद्धा काही लोकांना विचारूया. धैर्यशील माने की राजू शेट्टी? धैर्यशील माने का हो? आवडतं नाही, आता आपला काम करणार तो 100%. हां. उपरीमध्ये काय बघायला गेलं तर सगळी धैर्यशील माने म्हणाले. काय विषय? माणूस चांगला आहे, काम चांगलं आहे त्यांचं. संपर्क कमी आहे म्हणतात. संपर्क आता एक कुठं फिरणार ते, किती हे त्यात तालुका हां. त्यामुळं लोकसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये तुम्ही कुणासोबत? नाही अजून तरी काही हे केलं नाही. धैर्यशील माने पाहिजेत की राजू शेट्टी पाहिजे? खासदार म्हणून कोण पाहिजे? तसं नाही, कोणीही येऊन दे, हां. फक्त त्यांनी कामे केलेलं पाहिजे. कोण काम करेल असं तुमचं वैयक्तिक मत आहे? तसं नाही, प्रत्येकाचा वेगवेगळ्या कामाची पद्धत आहे. हां. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कामं केलं पाहिजे. हां. या. मावशी नमस्कार. लोकसभेची जी निवडणूक लागली या निवडणुकीला मत कुणाला टाकायची हो? हां. आमचं कोण कल्याण करायला आलं बाबा? शेतकऱ्यासनी पगार देत असा, आम्हाला गरीबासनी झाडावर सडकं बसायला होतायचा. आमचं गरिबांचं काय आहे इथं? होय. काय आहे? हां. रोज राबाबा 60 रुपये जुंधळ केलायसा, हां. 60 रुपये तांदूळ केलायसा. कसं जगायचं आम्ही? त्याचं नाव सांगा, मग तुम्हाला मत टाकतो आम्ही. कुणाला आता मग काय? कोणाला आमचं कोण स्वस्त करेल त्याला? होय. आमचा कोण विचार करेल त्याला आम्ही टाकणार. कोण विचार करेल तुम्हाला वाटते? मोदी सरकार करेल, काँग्रेस करेल? ठार करत नाही. आणि काय सांगू सांगा? कोण? मोदी हां. करत नाही. आमचं काय महागवायच लागलाय. 1200 टाके करायला. कुठली गरीब घ्यायचं टाकी? स्वस्त दिल्या आणि आता महाग दिल्यात, महाग केले. मग आता काय करायचं? हो 200 रुपये टाकी उतरल्या की आता? कुठं उतरली कवा? काल 4 दिवसात आता उतरल्या कवा? आता परवा लाईट बिल ते महिन्याला 1200 आणि 1000 रुपये आले. गरीब काय शान करायचं? कशाने आम्ही काय करायचं सांगा? आम्ही तुम्हाला कुणाला दे म्हणजे त्याला आम्ही मत देतो. हा लाईट बिल 3 महिने तर महिने पिनशिली घेतात आणि आम्ही रोड बसलेले, आम्हाला पिनशिली दुखून नाही. काय सरकारनं आमच्यासाठी केलं त्याचं नाव सांगा आम्हाला, मग तुम्हाला मत देणार. नाहीतर आम्ही कुजवून टाकणार. सांगा मोदीला. काय सांगाल? लोकसभेची निवडणूक लागली. मावशीनं मत मांडले. बरोबर आहे, मावशीचं बरोबर आहे. हां. मावशीचं बरोबर आहे. कुणाला मत कुणाला टाकायची? मत काय आता राजू शेट्टी साहेब. धैर्यशील माने की राजू शेट्टी? राजू शेट्टी साहेब. राजू शेट्टी. हां. राजू शेट्टी. काय राजू शेट्टी? राजू शेट्टीचं मत आमचं ते काम केले त्यांनी चांगलं. गोरगरिबापर्यंत पोहोचतात ते. गरिबांच्यासाठी एवढं गोरगरिबांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे नमस्कार. काय सांगाल? राजू शेट्टी की धैर्यशील माने? राजू शेट्टी. का बरं? सगळ्या म्हणजे कसं गावोगावी जाऊन गली गली जाऊन शेतकऱ्यांसाठी म्हणा आंदोलन करतात, हे करतात म्हणून. ते नव साहेब तुमचं गाव कुठलं इथलंच का? नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये कुणाला मत टाकायचं? भाजप. का भाजप? भाजपशिवाय पर्याय कुठं आहे? हां. पर्यायच नाही ना आपल्यासमोर. हां. आहे की काँग्रेस पर्याय आहे? पण मोदी साहेबांनी जे आपल्या भारताला एका स्टेजवर नेऊन ठेवले, हां. ती स्टेज परत येऊ शकत नाही ना काँग्रेसनं. असा विषय आहे. ओके ताई नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मत टाकताना कुणाला टाकायचं? काँग्रेस की भाजप? काँग्रेस. का काँग्रेस? भाजप सरकारनं काय महागाईच वाढवली की बाकी काय? सर्वसामान्यांना जगणं हैराण करून ठेवले. हां. आणि जास्तीत जास्त ॲडव्हर्टाईजच चालले की हां. बाकी काय चाललंय? म्हणून तुम्ही काय सांगा? आम्ही पण तेच करणार आहे. कारण का गोरगरिबासनी धान्य नाही हां. आणि ज्यांचं काय बंगला आहे त्यासनी फुकट राशन हां. आहे. सरसकट सगळ्यांना मिळायला पाहिजे ना. मग ते आम्हाला मिळतच नाही. हां. मग म्हणून काय? काँग्रेस. वय काँग्रेस सरकार होतं तेव्हा महागाई नव्हती. हां. काँग्रेस सरकार होतं तेव्हा गॅस टाकी 500 रुपयाला भेटत होती. आणि भाजप सरकार आलं तेव्हा 1100 रुपयाला टाकी भेटली. 1100 रुपयाची टाकी 800 रुपये झाली. त्यावेळेला मतदान केल्या, मतदानाचं निघाले पटेल 100 रुपये दर खाली केला. हां. हा म्हणून 100 आणि नंतर आता 1000 मिळणार. हा
मग असं चालू आहे की नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाला मत टाकायचं, धैर्यशील माने की राजू शेट्टी? धैर्यशील माने. धैर्यशील माने. का धैर्यशील माने? कारण की मोदी सरकारना सपोर्ट देण्यासाठी आम्ही धैर्यशील मानेनं मतदान ते करायचं आहे. म्हणाले तर राजू शेट्टींना टाकायचं. त्यांचा विचार ते काही पण बोलू शकतात. आमचं तर धैर्यशील माने. नाही राजू शेट्टी देणार आहे 100%. हां. या निवडणुकीमध्ये या राजू शेट्टी की धैर्यशील माने कुणाला मत टाकायचं? आमचं तर राजू शेट्टीच नाही हां कारण राजू शेट्टी हा एक असा माणूस आहे, व्यक्ती आहे हां की शेतकऱ्यांसाठी झटणारा व्यक्ती आहे. हां. त्यामुळं राजू शेट्टीच खरा माणूस. बरं. हो या काय सांगाल, कुणाला टाकायचं मत? राजू शेट्टीला हां टाकायचं. हां. चांगला व्यक्ती आहे, हां. त्याला टाकायचं. बरं. का राजू शेट्टी? कामं चांगली केलेलं कामं चांगली केलं. साहेब नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये पक्ष म्हणून कुठल्या पक्षाला मत टाकायचं? उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाविकास आघाडी. राजू शेट्टी की धैर्यशील माने? राजू शेट्टी हां. का राजू शेट्टी? तो एक प्रामाणिक नेता आहे. हां आज एका जागेवर आहे तो. हां त्याचं एक लोकमत व्यवस्थित आहे. हां. साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगा, राजू शेट्टी की धैर्यशील माने? राजू शेट्टी. का राजू शेट्टी? स्वाभिमानी हां शेतकरी संघटना, हां. त्याच्यामुळे राजू शेट्टी. लोकसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये धैर्यशील माने की राजू शेट्टी? राजू शेट्टी. हां कारण विकास कामं काहीच झाली नाहीत 5 वर्षामध्ये. हां. आणि त्याच्यानंतर गद्दारी हां मिंदी गटामध्ये फुटून गेल्यामुळं शिवसैनिकांचा अविश्वास, हां. त्यामुळे राजू शेट्टी. राजू शेट्टी. आणि उसाला दर यावर्षी 200 रुपये जादा मिळालेला आहे ना, हां हां हां. त्यामुळे राजू शेट्टी. ओके. या अजून सुद्धा काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेऊयात. साहेब नमस्कार. लोकसभेच्या निवडणुकीत राजू शेट्टी की धैर्यशील माने? राजू शेट्टी. हां अजून काय पाहिजे? हां. आम्ही राजू शेट्टी शेतकरी आहो. आम्ही हां. आम्ही शेतकरी आहो म्हणून. म्हणून राजू शेट्टी. होय होय. हो तुम्ही काय कुणाला? निवडणुकीत कुणाच्या बाजूने? आम्ही धैर्यशील माने. का धैर्यशील माने? गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने विकास कामं केलेली आहेत. हां. काय विकास कामं केलं? केंद्राला भरपूर निधी आणला आहे हो आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी. हां आणि प्रश्न चांगल्या पद्धतीने लोकसभेमध्ये त्यांनी उपस्थित केलेले आहेत मतदारसंघाचे. हां. त्यामुळं युवा नेतृत्व म्हणून एक त्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये आकर्षण आहे. म्हणून धैर्यशील माने. जिथं मोदी आहे तिथं आम्ही आहे. हां आणि धैर्यशील माने जर भाजपकडनं उभा राहिले तर आम्ही भाजपला मतदान करणार. हां. का हो असं का? नाही, आम्हाला मोदीच्या हात बळकट करायचे नाही. हां हे मोदीच्या जेवढा अबकी बार 400 बार जायचं आहे, त्यासाठी आम्ही मोदीचा हात बळकट करणार. मग धैर्यशील माने असू दे बी जे पीकडनं किंवा कोण बी असू दे, ते आम्ही बी जे पीला मतदान करणारच. किंवा बी जे पीचे घटक पक्ष असतील त्यांना मतदान करणार. हां. काय सांगा? मोदीजी मोदीजी. का मोदीजी? हाय काय तर हाय मोदीजी. ताई नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली कुणाला मत टाकायचं, धैर्यशील माने राजू शेट्टी? धैर्यशील माने. का धैर्यशील माने? तरुण आहे, होतकुर आहे, हां जनतेचा काय तर चांगला विचार करेल, महिलांच्यासाठी काय तर करेल. कारण त्यांच्या मातोश्री निवेदिता माने ह्याने पण चांगलं त्यांच्या काळात काम केलेलं आहे. म्हणून माझं पूर्ण मत आहे की धैर्यशील माने. मतदान आहे का? तिघांचं आहे. काय सांगा, या लोकसभा निवडणुकीमध्ये युवा म्हणून तुमची मतं कुणाला? धैर्यशील माने. धैर्यशील माने. का धैर्यशील माने? राजू शेट्टींच्या पेक्षा तर बरं. का राजू शेट्टींच्या पेक्षा बरं? आमचं मत तर आता आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणून आम्ही मोदीला वोट म्हणून धैर्यशील मानेला वोट देणार. एक झालं. दुसरं तुमचं मत सांगा. धैर्यशील माने विकास केला आहे. धैर्यशील माने देणार. तुझं नाव धैर्यशील आहे का? होय. बरं. त्यामुळे नावच धैर्यशील माने आहे का? होय. बरं. काय सांगशील त्या धैर्यशील मानेंना का मत? नाही, तिने विकास केला आहे राजू शेट्ट्यांपेक्षा 5 वर्षात. राजू शेट्ट्यांनी आमच्या हुपरी गावासाठी तर काय केलं नाही हां. असं वाटतं. हो तुम्ही काय सांगा? सेम आहे, कॉमन काय तेच मत आहे. हिंदू राष्ट्रासाठीच. हिंदू राष्ट्रासाठी धैर्यशील माने. नाही मोदींचं. या अजून सुद्धा काही लोकांच्या प्रतिक्रिया. दादा नमस्कार. या मतदान आहे का? आहे की लोकसभेला कुणाला मत टाकणार? बघूयाची. हां? कोण उभा राहते बघूया. धैर्यशील माने का राजू शेट्टी? धैर्यशील माने. का धैर्यशील माने? विकास कामं केले. साहेब नमस्कार. इथलंच आहे का? नाही सर नमस्कार.
लोकसभेची निवडणूक लागली आहे, काय वाटते मतदार म्हणून कुणाला मत टाकायचं? नाही ओपन नाही सांगता येत साहेब. पक्ष म्हणून काय सांगता येईल? अपेक्षा काय आहेत? कोण अपेक्षा पूर्ण करेल? पंतप्रधान कोण असायला पाहिजे? BJPचा असायला पाहिजे, काँग्रेसचा असायला पाहिजे? पंतप्रधान सांगू शकतोय हां की पंतप्रधान आपला BJPचा आपले नरेंद्र मोदी साहेबाचा असायला पाहिजे, पण भागातले खासदार सांगू शकत नाही. आपलं मत आहे भाजप सरकार येणार. भाजप, कारण का आतापर्यंतची कामं त्यांची चांगले झालेले आहेत, ते आम्हाला सर्व दिसते ना, त्यामुळे यावं असं वाटतंय. भाजप पाहिजे. भाजप काय धैर्यशील माने की राजू शेट्टी? धैर्यशील माने. काय धैर्यशील? धैर्यशील माने आपल्याकडले कामं भरपूर केलेले आहेत. काय काय केलं? काय केलेले अजून म्हणजे आम्ही आता इथं कामाचा असल्यामुळे आम्हाला काय माहिती, तरी पण आता वरच्यावर निधी गोळा करून आणला, कामाचा चालू आहे त्यांची, म्हणून धैर्यशील. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुणाला मत टाकायचं? ही दोन्ही पण त्या लायकीची नाहीत, हां का तर दोघंही एकदा खासदार झालेले आहेत. दोनदा एकदा. हां यात जर नवीनच चेहरा दिला तर मतदारांचा पुरं आत्ता जी मतदार आहेत त्यासनी नवीन चेहरा हवा आहे. कशासाठी? राजू शेट्टींना दिला तर फक्त ऊसा बोलतात. सोयाबीन आता 4,000 दर आहे. 4,000वर अजिबात कधीही नाव तिने इतर पिकाचं काढलं नाही किंवा नोकरदारांचं काढलं नाही. कोणत्याही इतर कामगार वर्ग असून दे, अगर शेतकरी असून दे, फक्त ओनली वन ऊस म्हणतात. बरं, असं कधी? आणि धैर्यशील दादा आहेत ते मराठ्यानं विश्वास टाकला, त्यांनी गद्दारी केली. त्यासाठी आम्हाला नवीन उमेदवार असेल तर सगळ्यात सोयीचं होईल. आता धैर्यशील माने म्हणतात जर का तिकडे गेलो नसतो तर निधी आणला नसता मतदारसंघाला. निधी आणला नसता, निधीपेक्षा प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. बरं, निधी आणला म्हणजे कधी अंतिम टायमाला, आता येऊन काय उपयोग आहे? मध्ये जर कामं काढली तर त्याचा काय उपयोग आहे? ह्याच्यानंतर खासदार बदलला किंवा निधी आला, आता शेवटी आणला, ह्याचा काय? नवीन चेहरा जर असेल, आम्हाला महत्वाचं काय हुकमे का मतदारांना मानणारा पाहिजे. आम्ही ज्याला निवडून देतो त्याचा राहणारा पाहिजे. मतदारसंघात असा चेहरा कोण दिसतोय का? मतदारसंघात भरपूर नवीन चेहरा आहेत. कोण आहे उदाहरण? राहुल आवाडे आहेत, सत्यजित पाटील आहेत, सगळं भरपूर नवीन युवा पिढी आहे. युवा पिढीला देऊन बघावं, त्यांना एकदा चान्स देऊन बघावं. आतापर्यंत जी आम्हाला हाई सरकार पण गेलेल्या सरकारपेक्षा आम्हाला नवीन उमेदवार महत्वाचा आहे. आता पुऱ्या मतदारसंघात आम्ही पण बघितलं, युवा पिढी असून दे तर नवीन उमेदवार महत्वाचा आहे. ही दोन्ही त्या पाहिजे नाहीत आताच्या. राजू शेट्टींच्या बाबतीत बघितलं तर इतर काय विचार करत नाही, फक्त ओनली वन ऊस पण ती कसं ह्या वर्षीच, प्रत्येक वर्षी ऊस आंदोलन होत नाही. इलेक्शन जवळ आल्यापुरतं मर्यादित ऊस आंदोलन होतंय. तिथं कामगाराचा विचार केला जात नाही, फक्त शेतकऱ्याचा केला जातोय. मग ते राजकीय वळण आहे त्या राजकीय वळण याचा अर्थ इलेक्शन तोंडावर आल्यानंतर आंदोलन करणं म्हणजे राजकीय येतोय. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय? ज्या शेतकऱ्याचा जो भाव आहे, आता इथं माळवा आहे, घेताना मला लाज वाटते बाजारमध्ये की पिंडीला, एका पिंडीचा भाव 10 रुपये असून लोक तरी पण मागतात. म्हणजे कुठल्याही माळव्याचा दर वाढला का, सोयाबीनचा वाढला का, कापसाचा वाढला का, ओनली वन ऊसमध्ये असेल तर इतर कामगार पण धरलं पाहिजे. सगळे सेंटरिंग कामगार असतील, सगळे कामगार असतील. आता त्यांनी ह्याच्या आधी कधी साखर कामगार नाही तर यंत्रमाग कामगारांचा काय विषय मांडला आहे का त्यांनी? इतर शेतकऱ्यांचा दुसरा विषय कुठला आहे का? ओनली वन ऊस म्हणजे शेतकरी नव्हतं, बागायतदार असणारा ऊस आहे. जिरायत शेतकऱ्याचं काय? बरोबर. खासदार म्हणून कोण पाहिजे? खासदार म्हणून धैर्यशील माने की राजू शेट्टी? राजू शेट्टी. का राजू शेट्टी? शेतकऱ्यांसाठी ते मदत करतात, शेतकऱ्यांसाठी सर्व काही, ऊसासाठी हे सगळं दरवाढ तिने करून देतात, त्याच्यासाठी. तर आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हुपरीमध्ये आहे. या हुपरीमध्ये जर का बघितलं तर संमिश्र अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही जण राजू शेट्टी म्हणत आहेत. आता तसं बघायला गेलं तर हा रिपोर्ट आहे तो पूर्णपणे बाजारपेठेमध्ये घेण्यात आलेला रिपोर्ट आहे आणि या बाजारपेठेमध्ये असलेली ही लोकांची मतं आहेत. काही लोक म्हणत आहेत राजू शेट्टी, तर काही लोक म्हणत आहेत धैर्यशील माने. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण विविध लोकांच्यापर्यंत पोहोचतोय, बोलतोय, लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय लोकांचा एकंदरीत कल आहे, लोकांची एकंदरीत मतं आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.